तर आज आपण बघणार आहोत की डॉक्युमेंट स्कॅन करून व्हॉट्सॲपवर कसे शेअर करता येईल. तर त्यासाठी पुढचा व्हिडिओ पूर्ण बघा. तर त्यासाठी प्ले स्टोअरमध्ये जा आणि सर्च बारमध्ये डॉक स्कॅनर नावाचं ॲप सर्च करा. त्यानंतर इन्स्टॉल करून घ्या. ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर फोनमध्ये जाऊन ॲप ओपन करा, कॅमेऱ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि डॉक्युमेंटचा फोटो काढून घ्या. त्यानंतर कंटिन्यूच्या ऑप्शनवरती क्लिक करून आणखीन एक फोटो काढून घ्या आणि राईटवरती क्लिक करा. असेच आणखीन इतर डॉक्युमेंट असेल तर त्याचा एक संघ कंबाईन करून आपण वन टाईममध्ये PDF बनवू शकतो. खाली दिलेलं राईटच्या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर आणखीन एकदा राईटच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि डॉक्युमेंटला रिनेम करून घ्या. म्हणजे जो कोणता डॉक्युमेंट असेल त्याला त्याचं नाव देऊन टाका, जसे आधार कार्ड, पॅन कार्ड, जो कोणता असेल तो. त्यानंतर ओके टॅप करा आणि नंतर शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि PDF सिलेक्ट करून शेअर करा. त्यानंतर व्हॉट्सॲपमध्ये जाऊन तुम्हाला ज्यांना कोणाला सेंड करायचं असेल त्यांचं नावावरती जाऊन शेअर करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्यासाठी धन्यवाद.